ठाण्यातील सर्वसामान्य गरीब व गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणारे विठ्ठल सायना रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालय डिसेंबर अखेर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार खासदार नरेश म्हस्के यांनी महापौर शर्मिला पिंपळकर, पदाधिकारी, बांधकाम विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाची आज पाहणी केली। 900 खाटांची क्षमता, एअर अँब्युलन्सची सुविधा, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि सर्व प्रकारच्या उपचार सुविधांनी सज्ज असलेले हे रुग्णालय ठाणेकरांसह संपूर्ण परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सेवेचे नवे केंद्र ठरणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली। यावेळी पाहणी सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते तथा स्थानिक नगरसेवक पवन कदम, सुधीर कोकाटे, माजी नगरसेविका पूजा वाघ, महापालिकेचे कार्यकारी अभियंता मोहन कलाल, ऋषिकेश जवळकळ, आरोग्य विभागाच्या डॉक्टर योगिता धायगुडे, माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाणे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते। अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना रुग्णालयातील विविध विभाग, उपचार कक्ष, आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग, ऑपरेशन थिएटर आणि इतर आवश्यक सुविधांची माहिती घेण्यात आली। ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात ठाणे जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी, पालघर, वसई आणि ग्रामीण व आदिवासी भागातील हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात। मात्र वाढती रुग्णसंख्या आणि मर्यादित सुविधा यामुळे अनेकांना अपेक्षित उपचार मिळण्यास अडचणी येत होत्या। ही परिस्थिती लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नव्या अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे। या रुग्णालयात 900 खाटांची सुविधा, एअर अँब्युलन्स, आधुनिक निदान यंत्रणा, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, ICU, विविध सुपर स्पेशालिटी विभाग, कर्करोगावर उपचार तसेच सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार असून नागरिकांना मुंबईकडे धाव घेण्याची गरजही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। गरीब आणि गरजू रुग्णांना एकाच छताखाली दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण म्हणतो ठाणे बदलतंय आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल। या सिव्हिल हॉस्पिटलचा उपयोग फक्त ठाणे शहरापुरता नसून या ठाणे शहराच्या लगत असलेली शहापूर असेल, वाडा असेल, अगदी मुरबाड असेल, त्याचबरोबर अगदी रायगड जिल्हा असेल, पालघर असेल, वसई असेल, या सर्व ठिकाणावरचे रुग्ण, गोर गरीब आदिवासी ग्रामीण भागातील रुग्ण या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येत होता आणि एकंदर येणारे रुग्ण आणि सिव्हिल हॉस्पिटलची पात्रता कॅपॅसिटी फार कमी होती। एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज 900 बेडचं अद्ययावत असं रुग्णालय गोरगरिबांकरता हे रुग्णालय या ठिकाणी उभं राहतंय। आपण पाहतोय बाजूला नर्सिंग कॉलेजचं काम सुरू आहे। या ठिकाणी जवळच असलेलं कळव्याचं जे मेडिकल हॉस्पिटल आहे, आज 200 सुपर स्पेशालिटी बेड या ठिकाणी आहेत। मुलांकरता 200 बेड आहेत, ऑर्डिनरी 500 बेड आहेत। म्हणजे हा जो काही लोड आहे आरोग्य यंत्रणेवरचा येणारा, तो लोड या ठिकाणी कमी होणार आहे आणि गोर गरीब आदिवासी ग्रामीण भागातील नागरिकांना, शहरातील कामगार वस्तीतील नागरिकांना एक खूप चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। अद्ययावत मशिनरी, अद्ययावत मग कॅन्सर असेल, हार्ट्स असेल, किडनी असेल, हे सगळे उपचार या ठिकाणी होणार आहेत। आणि आपण पाहतो एअर ॲम्ब्युलन्स करता हेलिपॅडची सोय सुद्धा या ठिकाणी आपण केलेली आहे। आपण विदेशातील पद्धतीचं फक्त कौतुक करतो, आपण ती पद्धती अनुकरण करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतोय। आज एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था या ठिकाणी होते। जर अति गंभीर रुग्ण असेल आणि त्याला मुंबईमध्ये किंवा आणखी कुठे जर त्याला शिफ्ट करायचं असेल, त्याला ट्रीटमेंट द्यायची असेल, तर एअर ॲम्ब्युलन्सची सेवा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होते। एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनामध्ये देवेंद्रजी असतील, सुनेत्रताई असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून ही ठाण्याला दिलेली मोठी देणगी आहे
आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्वप्न होतं, त्यांचं खूप लक्ष या सिव्हिल हॉस्पिटलवर असायचं, ते पूर्ण होत आहे. थोड्याच दिवसात या हॉस्पिटलचं ओपनिंग उद्घाटन या ठिकाणी होणार आहे आणि त्याकरता जी काही इसेन्शियल्स कामं आहेत, छोटी मोठी कामं आहेत, आजूबाजूचा परिसर असेल, छोट्या मोठ्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत, हे पाहण्याकरता शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आणि स्थानिक नगरसेवक आमचे सुधीर कोकाटे असतील, पवन कदम असतील, यांच्या सूचनेनुसार मग महापौर शर्मिलताई पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, आमचे हेमंत पवार, आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी व्हिजिट करण्याकरता आलेलो आहोत. थोड्याफार काही कमतरता असतील तर पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमचे कैलास पवार सिव्हिल सर्जन आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी आहेत आणि ह्याकरता आम्ही ही व्हिजिट ठेवलेली आहे. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. स्वातंत्र्यपूर्व दिनी ठाण्यातील सरस्वती सेकंडरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भारत मातेला एक अनोखे वंदन केले. धरती मातेचे चरण स्पर्श करून त्यांनी देशभक्ती आणि शेतीचा सन्मान एकत्र केला. सोबतच पेरणी ते कापणी या शेती प्रकल्पाचीही सुरुवात झाली. सरस्वती मंदिर ट्रस्ट संचालित सरस्वती सेकंडरी स्कूलने यंदा स्वातंत्र्य दिन वेगळ्या पद्धतीने साजरा केला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी थेट शेतात जाऊन मातीला अर्थात धरती मातेला चरण स्पर्श केला आणि भारत मातेला वंदन केले. देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांसोबतच अन्न देणाऱ्या अन्नदात्यांचा सन्मान व्हावा, हा या मागील उद्देश होता. याचवेळी शाळेच्या 2026 पेरणी ते कापणी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पात विद्यार्थी स्वतः बीज पेरणीपासून ते पीक कापणीपर्यंत सर्व प्रक्रिया शिकणार आहेत. शेतीचे महत्त्व, अन्नाचे मोल आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. मातीशी नाळ जोडणे आणि श्रमाची प्रतिष्ठा विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. देशभक्ती आणि कृषी संस्कृतीचा संगम असलेला हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडामधील हल्द्वानी येथील सभेनंतर सभास्थळाचे गंगाजल शिंपडून कथित शुद्धीकरण करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या घटनेच्या माध्यमातून जातीयवादी आणि प्रतिगामी मानसिकता समोर आल्याचा आरोप काँग्रेसने केला. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कार्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक हातात घेत जोरदार घोषणाबाजी केली. मनुवादी विचारसरणीचा धिक्कार असो, पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवाद चालणार नाही, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांचा महाराष्ट्र जातीय भेदभाव कधीही स्वीकारणार नाही. सार्वजनिक व्यासपीठाचे कथित शुद्धीकरण हा संविधानातील समानतेच्या मूल्यांचा अपमान आहे. अशा प्रतिगामी प्रवृत्तीविरोधात काँग्रेसचा लढा सुरूच राहील, असा इशारा ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी दिला. काँग्रेसने यावेळी भाजपवरही जोरदार टीका केली. एकीकडे सबका साथ सबका विकास आणि हिंदू एकतेची भाषा केली जाते, तर दुसरीकडे दलित नेत्यांच्या उपस्थितीनंतर सभास्थळाचे कथित शुद्धीकरण केले जाते. ही विसंगती असल्याचा आरोप काँग्रेसने केला. प्रभू श्रीरामांनी शबरीची बोरे स्वीकारून दिलेला समतेचा संदेश लक्षात घेता
धर्माच्या नावावर भेदभाव करणे ही सनातन मूल्यांचीच अवहेलना असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाचे सांगतं की सबका साथ सबका विकास आणि हिंदू एकतेच्या ज्या गोष्टी करतं, परंतु कालच्या उत्तराखंड येथील हल्द्वानी येथील सभेनंतर भारतीय जनता पक्षाची जातीयवादी अशी मानसिकता या ठिकाणी उघड झालेली आहे. ज्या प्रभू श्रीरामांच्या नावाने त्या चॅरिटेबल ट्रस्ट माध्यमातून हे केलं, तशा भारतीय जनता पक्षाच्या मातृसंस्था असतील किंवा संबंधित संस्था भारतीय जनता पक्ष प्रत्यक्ष पुढे न येता या लोकांना पुढे करतं. परंतु यांनी समजून घेतलं पाहिजे की प्रभू श्रीरामांनी सुद्धा शबरीची उष्टी बोरं खाल्लेली होती आणि समानतेचा संदेश दिला होता. त्यामुळे हे कुठेतरी प्रभू श्रीरामांच्या मानसिकतेला सुद्धा हे लोक मानत नाही आहेत आणि ही भारतीय जनता पक्षाची मानसिकता ही सातत्याने दिसून येते. मग राष्ट्रपती आपल्या द्रौपदी मुर्मू असतील, त्यांना राम मंदिराच्या उद्घाटनाला त्या ठिकाणी आमंत्रण न देणं, संसद भवनासारख्या ठिकाणी त्यांना आमंत्रण न देणं. बिहारमध्ये तुम्ही बघितलं असेल की बिहारमध्ये सुद्धा जे माजी मुख्यमंत्री होते त्यांनी मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या मंदिराचं शुद्धीकरण त्या ठिकाणी करण्यात आलं. अखिलेशजींनी त्या ठिकाणी बंगला सोडल्यानंतर त्या प्रकारे शुद्धीकरण करण्यात आलं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची करणी आणि कथनी याच्यामध्ये फरक आहे. ते बोलतं ते तशा पद्धतीने करत नाही आणि आम्ही सातत्याने म्हणतो की भारतीय जनता पक्षाचं हे सरकार लोकशाही विरोधी आहे आणि संविधान विरोधी आहे आणि त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की हे सरकार हे दलित विरोधी आहे आणि मनुवाद्यांच्या पाठीशी राहणारे सरकार आहे. या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेवक सिद्धार्थ दिलीप ओवळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध लोकउपयोगी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. ओवळेकरांचा राजा मारुतीदेव भक्त मंडळ आणि सिद्धार्थ दिलीप ओवळेकर फाउंडेशनच्या वतीने आयोजित या आरोग्य मेळाव्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाअंतर्गत मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर, विविध शारीरिक तपासण्या व तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मोफत औषध वाटप, चष्मा वाटप, फिजिओथेरपी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान वयवंदना कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना सचिव राम रेपाळे, माजी नगरसेविका साधना जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय हृदयरोग व मधुमेह तपासणी, नेत्र तपासणी, त्वचारोग, बालरोग, स्त्रीरोग, कर्करोग व रक्तदाब तपासणी, ECG व मेमोग्राफी यांच्यासह विविध आरोग्यविषयक सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव नोंदणी व वाटप, नवीन आधार कार्ड व दुरुस्ती शिबिर, मोफत छत्री वाटप आणि शिक्षण पत्रिका शिबिराचाही लाभ नागरिकांनी घेतला. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य केंद्र आपल्या दारी तसेच धर्मवीर आनंद दिघे उपचार केंद्र व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आरोग्य उपक्रम राबविण्यात आले. या सर्व शिबिरांचा मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला. वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ उत्सव न करता समाज उपयोगी उपक्रम राबविण्याच्या सिद्धार्थ ओवळेकर यांच्या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. प्रभात समितीचे अध्यक्ष आमच्या शिवसेनेचे कार्यसम्राट नगरसेवक सिद्धार्थ दिलीप ओवळेकर यांचा आज वाढदिवस. परंतु ह्या वर्षी वाढदिवस साजरा न करता एकनाथ हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आणि आरोग्य शिबिराचं असं आयोजित आपण बघताय. शेकडो नागरिक त्याचा लाभ घेत आहेत आणि खास करून आमचे ज्येष्ठ नागरिकसुद्धा आशीर्वाद देण्यासाठी सिद्धार्थला ह्या ठिकाणी उपस्थित आहे. सिद्धार्थने आरोग्य शिबिर, चष्मा शिबिर, शासकीय केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या अशा वेगवेगळ्या योजना नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि लोक त्याचा फायदासुद्धा घेत आहेत. सिद्धार्थ दिलीप ओवळेकर हा सगळ्यांचाच लाडका नगरसेवक, कमी वयात एकदम सुशिक्षित आणि आपला ठसा त्याने सभागृहातसुद्धा उमटवला आहे. असा आपला सिद्धार्थ
आई जगदंबा त्याला उदंड आयुष्य देव, निरोगी आयुष्य देव आणि आमचे आदरणीय दिलीप ओवळेकर यांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर आचरण करून त्यांचा वारसा त्यांनी पुढे न्यावा ही शुभेच्छा आजच्या दिवशी देतो. कारण दिलीप ओवळेकर हे धर्मवीर गुरुवर्य धर्मवीर आनंदीय साहेबांचे सगळ्यात लाडके शिवसैनिक आणि त्यांनी कुठलंही पद न घेता ह्या संपूर्ण विभागासाठी गोरगरिबांसाठी आदिवासींसाठी सगळ्यांसाठी एक भरीव असं कार्य केलं आणि दिघे साहेबांना आगमनित असलेलं कार्य उभं केलं आणि आता शिंदे साहेबांना आगमनित असलेलं कार्य सिद्धार्थ होतं आहे. त्याचा पूर्णपणे शिवसेना परिवाराला अभिमान आहे.